एक 25 ते 30 वर्ष दरम्यानचा तरुण आहे आणि एका शहराच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो किंवा कुठेतरी पैसे देऊन त्यानं संबंध ठेवले आणि मग तिथे काय असते, पहिल्यांदा जेव्हा आपण संभोग करायला जातो तेव्हा 99% लोकांना जमतच नसते ते, आणि त्या अगोदर त्याने भरपूर मास्टरबेशन केलेलं असते किंवा त्या व्यक्तीला मॉर्निंग इरेक्शन येत नाही, त्याचा कॉन्फिडन्स लो झालेला असतो आणि तो स्पेशली की मला करता येईल की नाही हे चेक करण्यासाठीच तो त्या ठिकाणी चेक करायसाठी जातो आणि तो परफॉर्मन्स एन्झायटी, लो कॉन्फिडन्स या दोन गोष्टीमुळे त्याला पहिल्यांदा जमत नाही आणि पहिल्यांदा न जमल्यामुळे ओव्हर थिंकिंगमुळे तो दुसऱ्यांदा त्या ठिकाणी करायला जातो आणि दुसऱ्यांदा सुद्धा जमतच नाही, एकतर 5 सेकंदामध्ये किंवा फोरप्ले करत असताना त्याचं डिस्चार्ज होत राहते आणि मग तो अशा वेळेस तो तरुण एका असे ते रस्त्यावर बसलेले लोक असतात ना, जडीबुटी, धातू दुर्बलता, नसनाड्यांची दुर्बलता, नामर्दी अशा प्रकारचे बोर्ड लावून त्या ठिकाणी बसलेले असतात आणि त्याच्याकडे जातो आणि त्या ट्रॅपमध्ये अडकतो. त्या लोकांनी एकदा त्याचा हात धरला कोण्याही व्यक्तीचा की त्याला ते अशा प्रकारे सामान्य माणसाला भुलवतात, त्याच्यामध्ये अशा प्रकारे शब्द बोलतात की तुम्ही असं वाटतं की त्यांचे जगातले सर्वात टॉपचे डॉक्टर हेच आहेत आणि आपण ते जे म्हणतील ते ऐकायला सुरुवात करतो. एक प्रकारची मोहिनीच घालतात समजा आणि त्या लोकांकडे त्याने 3 लाख रुपये खर्च केले. आता इतके पैसे तर घरून येत नाहीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा, मग त्यानं कर्ज पाणी केलं आणि तो सांगतोय की अजून 2-3 वर्षापासून मी ते कर्ज फेडतोय. आता तुम्ही विचार करा की तो त्याच्यावरती या जे इरेक्शन येणं किंवा व्यवस्थित संभोग जमणं या गोष्टीसाठी पहिल्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट इम्पॉर्टंट काय आहे की कसल्याही प्रकारचा मानसिक ताण तणाव नसणे. तो जर लग्नाच्या अगोदरच कर्जबाजारी झाला असेल, लग्नाच्या अगोदरच त्याला हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम जर सुरू झाले असतील, तो डिप्रेशनमध्ये गेला असेल, एन्झायटीमध्ये गेला असेल, तर तो किती लवकर त्या लोकांमुळे रिकवर होईल. त्यामध्ये त्याला सुवर्ण भस्माच्या नावाखाली कोणत्या गलत औषधी दिल्या गेल्या, कोणत्या कसल्याही प्रकारचे त्याची लाईफस्टाईल दुरुस्त केल्या गेली नाही, त्याला आहाराबद्दल कसल्याही प्रकारचं मार्गदर्शन केलं गेलं नाही. फक्त ते सांगतात आमचे हे टॉपचे डॉक्टर येतात, त्यांच्याकडून तुम्ही औषधी घ्या, तुम्ही एका महिन्यामध्ये एकदम घोड्यासारखे तयार व्हाल. आणि सामान्य तरुण मुलांना सगळ्यात जवळचे तेच लोक वाटतात आणि ते अतिशय गोडीनं यांना बोलतात आणि याच्यामध्ये फसतात. तर तरुणांनो, अजूनही लक्षात ठेवा, मी कळकळीनं तुम्हाला तेच सांगत असतो की तुमची लाईफस्टाईल, मानसिकता, तुमचा आहार, तुमचं झोपणं, उठणं हे बदलल्याशिवाय, पॉर्न ॲडिक्शन, मास्टरबेशन हे बंद केल्याशिवाय तुम्ही यातून बाहेर येऊ शकत नाहीत. टॉपचा वैद्य आला, आयुर्वेदाचारी आला, टॉपचा डॉक्टर जरी आला आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला औषधी गोळ्या दिल्या आणि तुम्ही जसं तुमचं आयुष्य जगताय तसंच जगताय, तर तुमचं जे प्रॉब्लेम सुरू आहे तोच प्रॉब्लेम सुरूच होईल. तर आपल्या इंस्टाग्राम रील्सवरती हनुमान दंड, सूर्यनमस्कार, वेगवेगळ्या प्रकारचे आसन याचे तुम्हाला माहितीवर रील्स टाकले आहेत किंवा आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही या गोष्टींची माहिती घेऊन तुम्ही त्यांचा स्वीकार तुमच्या जीवनामध्ये करा. नक्की तुम्ही यातून बाहेर याल 0 बजेटमध्ये, याची माझी खात्री आहे.